जय हिंद मित्रांनो, अभिनव नो भारतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी PSI वैभव सांगळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की या विषयामध्ये इंग्लिश जो आपला विषय त्याच्यामध्ये 25 पैकी आपण 20+ मार्क कशा पद्धतीने पाडू शकतो। आता हे 20+ सांगायचं कारण की 1-2 प्रश्न असे असतात की आयोग थोडेसे आउट ऑफ द बॉक्स विचारतो, परंतु जर जनरली बघितलं तर डिपार्टमेंटल PSI चा अभ्यास करणारे जे आपले बांधव आहे आणि त्यांना अभ्यासासाठी वेळ बघता 20+ स्कोर म्हणजे एक्सलंट स्कोर म्हणता येईल। ओके, कारण या 20 मार्कामध्ये फक्त ग्रामरच नाही तर आपल्याला व्होकॅब्युलरी पण करायची आहे, त्यासोबतच आपल्याला पॅसेज पण करायचा आहे। त्यामुळे 20+ स्कोर म्हणजे आपला एक्सलंट स्कोर असणार आणि तो स्कोर आणण्यासाठी काही मोजके टॉपिक आहे आपल्याला तेवढेच फोकस करायचे। आपल्या डिपार्टमेंटल PSI ची जी इंटिग्रेटेड बॅच आहे, जी अभिनव नो भारतच्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, तर त्या बॅचमध्ये जो इंग्लिश सब्जेक्ट म्हणजे जो सब्जेक्ट मी शिकवतोय त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 20+ मार्क येऊ शकतात जर सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या तर। आणि जर प्रिलियम निघली तर म्हणजे प्रिलियमचा जो सब्जेक्ट आहे, अजून परीक्षा योजनेमध्ये काय नेमकी क्लॅरिफिकेशन येतं, एकच एक्झाम होती की 2 सेपरेट होता, ते लवकरच तुम्हाला ग्रुपवरती समजणारच आहे। परंतु सध्या आपण असा विचार करू की इंग्लिश हा सब्जेक्ट आपल्यासाठी 25 मार्कला आहे, परंतु आपल्याला त्यातून आउटपुट जे आहे ते आपलं 20+ घ्यायचं आहे। ओके, आता बघूया नेमकं की ह्या इंग्लिश विषयाचे जे 20+ मार्क आहे ते आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो। खरंच पूर्णपणे इंग्लिश वाचता तर प्रत्येकाला येते, परंतु पूर्णपणे इंग्लिश समजणं, बोलता येणं इतकं गरजेचं आहे का? आणि ते बोलता आलं किंवा इंग्लिश तुम्हाला समजलंच पूर्ण तरच तुम्हाला इंग्लिशला चांगलं मार्क येतील असं काही आहे का? तर असं अजिबात नाहीये। एक सिलेबस आहे, एक पर्टिक्युलर टॉपिक्स आहे, ते टॉपिक जर तुम्हाला समजले म्हणजे बघा ना, तुम्ही काही करतच नाही आणि अपेक्षा करता की तुम्हाला इंग्लिशला जास्त मार्क आले पाहिजे, किंवा करतात पण समजून घेत नाही। तुम्हाला प्रत्येक टॉपिक इन डिटेल व्यवस्थित आपण बॅचमध्ये समजून सांगणार आहे। आणि जी व्होकॅब्युलरी आहे, ज्याचं पाठांतर कच्चं आहे, त्यांच्यासाठी आपण व्होकॅब्युलरी आपल्या जर तुम्ही ॲपमध्ये गेले आणि तुम्ही जर बघितलं व्होकॅब्युलरी कशा पद्धतीने शिकवली आहे, तर आपण गोष्टीच्या रूपामध्ये अक्षरशः तुम्हाला व्होकॅब्युलरी शिकवलेली आहे आणि आपला पॅटर्न तसाच असणार आहे, शिकवण्याचा बदल नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, PYQ ला सोडून चालणार नाही। PYQ तुमचे तोंडपाठ पाहिजे, हा असा फंडा आहे, हा असा फॅक्टर आहे की हे जरी तुम्ही व्यवस्थित केलं, PYQ ला धरून जर आपण अभ्यास केला, म्हणजे अक्षरशः PYQ ला धरूनच मी प्रत्येक लेक्चर टाकणार आहे, PYQ ला धरून जर आपण त्या ठिकाणी एफर्ट्स दिले तर आपला आउटपुटही तसाच येणार आहे। आता आपले ईडीएम फ्रेजेस चालू आहे, सपोज आपल्या ऍप वरती आपले ईडीएम फ्रेजेस, मित्रांनो त्या ईडीएम फ्रेजेस वरती कमीत कमी आपण बघणार आहे पुढे 4 आणि जास्तीत जास्त 6 प्रश्न येतात, म्हणजे 4 ते 6 यामध्ये त्या ईडीएम फ्रेजेसची रेंज आहे। आपण इंग्लिश शिकतोच आहे बघा। पुढे आता नेमकी आयोगाचं म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटल PSI च्या पेपरचं विभाजन कसं आहे प्रश्नांचं, परीक्षा कुठली असू द्या, डिपार्टमेंटल असू द्या, आपली गडबडची असू द्या, सरळ सेवेतून राज्यसेवेची असू द्या, कुठलाही पेपर असू द्या, गट क चा असू द्या, विभागीय कुठले, आता तुमचं विभागीय आहे, ASOचं विभागीय असू द्या किंवा तुमचं विभागीय असू द्या, डिपार्टमेंटल PSI चा आपला। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर सेटर हा काय कुठल्या विभागाचा नाही, पेपर सेटर हा आयोगाचा पेपर आहे। कशाचा पेपर आहे? आयोगाचा आहे। आणि पेपर सेटरचा जो माइंडसेट आहे तो सेम आहे। त्याला असं वाटतंय पेपर सेटरला की बाबा व्होकॅब्युलरीमध्ये मला ईडीएम फ्रेजेस वरती जास्त फोकस करायचंय, ईडीएम फ्रेजेस। पेपर सेटरचं असं म्हणणं आहे, म्हणजे पेपर बघितल्यानंतर कळतं, असं त्यांनी आम्हाला नाही सांगितलं, पण पेपर बघितल्यानंतर असं कळतं की ईडीएम फ्रेजेस वरती त्यांना जास्त भर द्यायचा आहे। त्यानंतर त्यांना वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती जास्त भर द्यायचा आहे, वन वर्ड वरती जास्त भर द्यायचा आहे। त्यानंतर त्यांना सिनोनिम्स आणि त्यानंतर अँटोनिम्स, आणि हे पण कोणते तर इझी, म्हणजे जे की इझी वेनी आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो अशा पद्धतीचे शब्द असणार आहे। महत्त्वाचं काय, ईडीएम फ्रेजेस, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वन वर्ड। ईडीएम फ्रेजेस जे आपण देणार आहे ते व्यवस्थित करा, जे आपण तुम्हाला नोट्स देऊ त्या एक स्टँडर्ड रेफरन्स आहे, त्यामुळे इथं व्यवस्थित करा तुमचे, आणि PYQ प्लस PYQ करा, तुमचे 4 ते 5 मार्क इथंच फिक्स होता। विद्यार्थ्यांची अशी हाल आहे की अक्षरशः 0 ते 1
म्हणजे 2 जास्तीत जास्त इतके मार्क कमी यायचे. एमपीसीतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्क कमी यायचे. परंतु एक पॅटर्न समजला आयोगाचा, पीवायक्यू केल्यानंतर कसा फरक पडतोय, तेच प्रश्न येत आहे. एक पॅटर्न समजला, स्टँडर्ड सोर्स समजला की कुठून नेमकी प्रश्न यायला लागले. तर विद्यार्थ्यांना आता इंग्लिशला म्हणजे 100%पैकी 90%, 95% अशा पद्धतीने मार्क यायला लागले. आणि हा विषय त्या पद्धतीने सोपा आहे. पेपर सेटरला पण माहिती की आपली मातृभाषा नाहीये, परंतु आपण गहाळ राहायचं नाही. प्रत्येक विषय, प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करायचा. 4 ते 5 प्रश्न तुमचे फिक्स बरोबर येतील जर तुम्ही फक्त इडियम फ्रेजेस व्यवस्थित केलं तर. कोण म्हणतं इंग्लिशला 0 मार्क येईल? अजिबात येऊ शकत नाही. इडियम फ्रेजेस व्यवस्थित करा. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती 1 ते 2 प्रश्न फिक्स असतात. असं जर बघितलं तर व्होकॅब्युलरीला 8 ते 9 मार्क, 20+ मार्क कसे पाडायचे? यापैकी तुम्हाला व्होकॅब्युलरीला तुमचं 50% तुम्ही लढाई इथं जिंकता. 50%. ज्याची व्होकॅब्युलरी चांगली ना तर 100% व्होकॅब्युलरीला आउटपुट आहे. जर तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल तर. पॅसेज कळतं आपण नंतर जाऊ. त्यानंतर येतं ग्रामर. ग्रामरला 10 ते 11 मार्क्स. किती वेटेज आहे? म्हणजे आता जर डिपार्टमेंटल पीएसआयचे पेपर आपण अनालिसिस केले 2023चा घ्या किंवा 21चा घ्या तर 10 ते 11 मार्क्स त्या ठिकाणी ग्रामरला येतात. आणि कॉन्स्टंटली पॅसेजसाठी 5 मार्क येतातच. ओके. आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही सिलेबस बघितलाय. सिलेबस मध्ये असं ठराविक सांगितलं नाही की ह्या टॉपिक वरती प्रश्न येतो, त्या टॉपिक वरती प्रश्न येतो. परंतु आपल्या अनालिसिस नुसार महत्वाचे टॉपिक की 20 प्रश्न, जे तुमचे 20 प्रश्न आहे जे आपल्या हातातले पूर्ण, तर ते म्हणजे तुम्हाला 20+ मार्क आणण्यासाठी 5 प्रश्न जरी आपण पॅसेजचे सोडले तर 15 प्रश्न उरतात. त्या 15 प्रश्नापैकी ह्या ग्रामरवरती, ह्या टॉपिक वरती तुम्हाला 70 ते 80% प्रश्न दिसतील. 70 ते 80% प्रश्न म्हणजे मित्रांनो तुम्ही मेरिटच्या फार जवळ जाता. 1 मार्कने मेरिट मधून बाहेर निघणारे आपले जे भाऊ आहे ते 1 मार्कने मेरिट मधून बाहेर निघताय आणि परत त्यांना वाट बघावी लागते पुढच्या ऍडची. सुदैवाने चांगल्या लोकांच्या प्रयत्नातून आता लवकरच डिपार्टमेंटलची ऍड येणार आहे आणि त्या ऍडचा म्हणजे आल्यानंतर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच आपली जी इंटिग्रेटेड बॅच आहे ती तुम्ही तिचा अभ्यास सुरू करा. एक सब्जेक्ट संपवायला चालू करा, रिव्हिजन चालू करा, मल्टिपल टाइम त्याला रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट दिसेल. ऍड आल्यानंतर अभ्यास करणारे क्वचितच पास होता. ओके. पुढे बघा महत्वाचे टॉपिक कोणते? तर बेसिक वरती प्रश्न येतो. बेसिक म्हणजे अगदी बेसिक की बाबा या ठिकाणी कॉमन एरर कुठला आहे नाही का, की किंवा कुठली मॉडेल वापरलेली आहे, असे बेसिक पद्धतीचे प्रश्न जे की आपले बेसिकच्या लेक्चरमध्ये झालेले. त्यानंतर टेन्स म्हणजे काय तर काळावरती प्रश्न येतात की इथं अमुक अमुक ठिकाणी कुठला काळ वापरला पाहिजे, ते वाक्याच्या सेन्सवरतून आपण शिकणार आहे. त्यानंतर कंडिशनल सेंटेन्स. कंडिशन म्हणजे जर इकडे भूतकाळ आहे तर इकडे पण भूतकाळ पाहिजे, म्हणजे 2 वाक्य देतात. एका वाक्यात पास्ट टेन्स आहे तर दुसऱ्या वाक्यात पास्टच पाहिजे. पास्ट परफेक्ट आहे तर इकडे पास्ट परफेक्ट पाहिजे, तेही आपण व्यवस्थित शिकणार आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाईज ते आपण 8वी 9वी 10वीला शिकलो. 10वीला माझ्या मते 10वीला शिकलो आपण. ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे आपल्याला 10वीला होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट डायरेक्ट इनडायरेक्ट, हे जे 2 एकमेकाला लक्षात ठेवा, हे 2 जे टॉपिक आहे हे 2 टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे. 3 ते 4 प्रश्न हे दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह वगैरे आपण सगळे घेणार आहे 1 बाय 1. याच्यावरती साधारणतः 1 ते 2 प्रश्न पडतो, जास्त काही प्रश्न पडत नाही. परंतु हा बेस आहे ग्रामरचा, इंग्लिश ग्रामरचा बेसच पार्ट ऑफ स्पीच आहे. त्यानंतर डिग्रीवरती प्रत्येक पेपरला आपण प्रश्न बघितलाय. चॅप्टर इझी आहे, 1 मार्क तुमचा इथंच फिक्स झाला. आपण शिकवू एकदम प्रॉपर वेनी. त्यानंतर क्वेश्चन टॅग WH टाइप क्वेश्चन. आता प्रश्न बनवा. आपल्याला जर प्रश्न लहानपणापासून व्हॉट इज युअर नेम असं म्हणतो आपण, म्हणजे व्हॉट नंतर इज येतो. म्हणजे बघा प्रश्न बनवताना व्हॉट इज युअर नेम एवढंच लक्षात ठेवायचं. व्हॉट इज युअर, ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं नेम. मग या ठिकाणी व्हॉट नंतर इज येतो म्हणजे लक्षात ठेवायचं WH नंतर सपोर्टिंग वर्ब आला पाहिजे. काय आला पाहिजे? सपोर्टिंग वर्ब आला पाहिजे. तरी पण तुमचं त्या ठिकाणी काय येते तर क्वेश्चन टॅग तुम्ही लावू शकता किंवा WH टाइप क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा येतोय. आणि क्वेश्चन टॅग कसे लावायचे काय लावायचे आपण घेऊ डिटेल मध्ये. क्लॉजेस वरती प्रश्न येतो म्हणजे नेमकी कुठला क्लॉज आहे, नाउन क्लॉज आहे की ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ऍडवर्ब क्लॉज आहे. म्हणजे क्लॉज म्हणजे काय तर नाम वाक्य, विशेषण वाक्य, ठीक आहे, क्रिया विशेषण वाक्य आपल्या मराठी मधलं. ओके. पंक्च्युएशन म्हणजे विराम चिन्हे, हा सुद्धा टॉपिक आयोगाचा आवडता आहे.
वर्ड फॉर्मेशन म्हणजे सफिक्स प्रेफिक्स लावून कसे शब्द येतात त्याचं आपण एक उदाहरण सुद्धा घेतलेलं आहे आज. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे जे टॉपिक आहे ना हे लिहून ठेवा. असं समजा की तुमच्या ग्रामरच्या 11 प्रश्नापैकी 8 प्रश्न व्यवस्थित ऐका, तुमच्या इंग्रजी ग्रामरच्या 11 प्रश्नापैकी 8 प्रश्न हे ह्या टॉपिक वरती येणार. स्पर्धा ही कुठं ठरती? जे सब्जेक्ट हार्ड आहे, जे सब्जेक्ट मार्क आणायला अवघड आहे, तिथं जर तुम्हाला ऍव्हरेज मार्क पडले, बाकीकडे सगळ्यांना ऍव्हरेज मार्क असणार आहे, म्हणजे तुम्हाला जे जीएस वगैरे तुमचं तुम्ही मराठी वगैरे इकडे सगळं मारता आणि तिथं सगळ्यांना मार्क येतात. परंतु हा एकमेव असा विषय या पूर्ण झोन मधला की इथं एकाला 25 पैकी 24, 22, 23 मार्क येऊ शकता आणि एखाद्याला 0 सुद्धा येऊ शकतं ज्यांनी अभ्यास केला नाही त्याला. ओके, त्यामुळे इथं मार्काचं फ्लक्च्युएशन सगळ्यात जास्त होऊ शकतं. मराठीला एखाद्याला खूप चांगला अभ्यास करतो त्याला 25 पैकी 25 येतात आणि एखादा थोडासा 2-3च रिव्हिजन मारतो त्याला 20 येतात. म्हणजे यांच्यामध्ये फ्लक्च्युएशन असं असतं 4-5 मार्काचं, परंतु इथं फ्लक्च्युएशन डायरेक्ट 17-18 मार्काचं होऊ शकतं. हे व्यवस्थित ऐकून घ्या. ओके, हे जे टॉपिक आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचे, हे टॉपिक आपल्यासाठी फार महत्वाचे. हे प्रत्येक टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या मी समजून सांगल. टॉपिक झाल्यानंतर याचे पीवायक्यू तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. लेक्चरमध्ये आपण पीवायक्यू घेणार आहे, परंतु इतके एका टॉपिकचे 100, 200 पीवायक्यू आपण घेऊ शकत नाही. तर तुम्ही ऑफिसला जरी पीवायक्यू सोडवत बसला टॉपिक ऐकून तर त्या ठिकाणी तुमचा अभ्यास झाला म्हणून समजा. ओके, चला पुढे. व्होकॅब्युलरीचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले इथं बघा आणि हे डोक्यात छापून घ्या. इडियम फ्रेजेस, मी परत एकदा सांगतोय, इडियम फ्रेजेस वरती 4 ते 5 प्रश्न येणार आणि हे प्रश्न आपल्या नोट्स म्हणजे आपले लेक्चर प्लस पीवायक्यू याच्या बाहेर जाणार नाही. ही गोष्ट ठामपणे सांगतोय, ऐकून घ्या आणि डोक्यात फिट करा. दुसरं, 1 वर्ड सबस्टिट्यूशन 2 ते 3 प्रश्न येतील, हेही आपण नोट्समध्ये घेऊ. हे पीवायक्यूच्या बाहेर जाणार नाही. 1 वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय? शब्द समूहासाठी एखादा शब्द जे वापरायचा असतं ना त्याला 1 वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. हे 25 पैकी 20+ मार्क तुम्हाला येऊ शकता. हे मी का सांगतोय? कारण की हे जे प्रश्न असतात हे सोप्या कॅटेगरीतले असतात. जर तुमचा पॅसेज म्हणजे तुमचा, आपण इथं सांगितलंय पॅसेज वरती आपण बोलूया. पॅसेजचे कसं करायचं बघा. हे तुमचा पॅसेज हा प्रॅक्टिसने, म्हणजे तुम्ही जर आठवड्यातून एक जरी पॅसेज सोडवला आयोगाचा पीवायक्यू, तर पॅसेज प्रॅक्टिसने तुमची प्रॅक्टिस जरी चांगली झाली किंवा एखाद्याचं थोडं बेसिक इंग्लिश जरी चांगलं असेल, 5 पैकी मित्रांनो 3 मार्क पॅसेजला घ्यायला काहीच अवघड नाहीये. 5 पैकी 3 प्रश्न हे त्या ॲज इट इज, आपण 10वीला नाही का लाईन जुळून बघायचो, प्रश्न आला का ती लाईन मॅच होती ना कुठं, तर मग ते आपलं उत्तर असायचं, आपण ते लिहायचो तिथं. इथं सेम आहे की 5 पैकी 3 प्रश्न हे थेट तुम्हाला असतात. त्यांना पण माहिती यांच्याजवळ टाइम कमी आहे आणि मराठी इंग्लिश एकाच पेपरमध्ये द्यायचंय, तर थोडंसं पॅसेज टाकताना पण त्याची डिफिकल्टी लेवल मीडियम म्हणजे इझी टू मीडियम ठेवणार. तर 5 पैकी 3 हे थेट प्रश्न असतात. 2 प्रश्न फक्त, सपोज तुम्हाला शीर्षक लावायला सांगितलं किंवा एखाद्या याचं सिनोनिम्स अँटोनिम्स विचारलं पॅसेज मधून, तर मग थोडंसं, पण 3 प्रश्न तर आपले तिथं बरोबर येऊ शकतात. ओके, तर पॅसेजचा आपला तिथं प्रॉब्लेम सुटतोय. व्होकॅब्युलरीला आउट ऑफ मार्क पडू शकता, ग्रामरला एखादा प्रश्न बाउन्स करू शकता, बाकी सगळे आपल्या पट्ट्यातलेच असतात. हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक तुमचे ग्रामरचे तुम्हाला 11 पैकी एवढे टॉपिक जरी फिक्स केले तर आपले 8 मार्क या ठिकाणी फिक्स होत आहे. मार्क स्वाधीपणा, मार्कावरती फोकस करा. तुमचं किती कमांड आहे ना, तुम्हाला हे किती माहिती का, हे टॉपिक चांगले केल्याने आपला आउटपुट चांगला येऊ शकतो. म्हणजे जसं सांगायचं ठरलं तर तुम्हाला आर्टिकल वरती प्रश्न फार कमी आलेले, आर्टिकल वरती. ओके, आर्टिकल चॅप्टर वाचायला तुम्हाला 1 तास लागला, ठीक आहे, आणि एखाद्याने त्या 1 तासामध्ये इडियम फ्रेजेसची रिव्हिजन केली, म्हणजे आपण जे इडियम फ्रेजेस घेतले त्याची रिव्हिजन केली, तर इथं तुम्हाला मार्क येण्याचे चान्सेस कमी, कारण की प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे. परंतु जर तुम्ही आपले इडियम फ्रेजेस केले तर इथं तुमचे 3 ते 4 मार्क फिक्स होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणजे जिथून तुम्हाला आउटपुट भेटतोय ना तिथं इनपुट द्या, तिथं तुमची इन्व्हेस्टमेंट करा. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी तुम्ही व्याजाने पैसे दिले, ठीक आहे, तर एखाद्या ठिकाणाहून व्याज 0 येणार आहे आणि एखाद्या ठिकाणाहून जास्त येणार आहे, तर तुम्ही कोणाला देणार? जिथं जास्त येणार तिथंच देणार ना. तर हे तितकंच शाश्वत, म्हणजे शाश्वतपणे आणि जास्त पण येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे इथं इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. आता मी तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी सांगतो. आयोग कशा पद्धतीने पेपरमध्ये सोपे पण प्रश्न विचारतो, या विषयाला पूर्ण इग्नोर करणं म्हणजे या डिपार्टमेंटलच्या परीक्षेवरती पाणी सोडण्यासारखं आहे. सोपे प्रश्न सुद्धा असतात बघा.
चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. यांनी काय विचारलं रे, हे खालचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे, त्यांनी सांगितलं याचा पॅसिव्ह फॉर्म ओळखा. काय ओळखा? पॅसिव्ह फॉर्म. पॅसिव्ह म्हणजे काय की आपण तिथं उपस्थित नसतो, आपल्या अनुपस्थितीत जे असतं त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह फॉर्म. म्हणजे काय, इथं टू बी प्लस V3, लक्षात ठेवा टू बी प्लस V3 अशी जिथे रचना असते त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर मी तुम्हाला एखादा चार्ट दिला की बाबा जर या ठिकाणी इज आला तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार, आर आला तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार, तर तुम्हाला समजेल की अरे हे 5 मिनिटाचं काम होतं. तर इथं लक्षात घ्या, प्रॉमिसेस शुड बी केप्ट. हा इथं 1 आलाय, हा इथं गेला तो, इथे हा 1 म्हणजे 1 शुड कीप वन्स प्रॉमिस, म्हणजे त्यांनी त्याचं प्रॉमिस कीप केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. 1 शुड कीप. इथं फोकस काय पाहिजे माहिती तुमचा, शुड वरती. शुड वरती, कारण शुड मॉडेल आहे ना, आणि ज्या वेळेस तुम्ही मॉडेलचा पॅसिव्ह करता, शुडचा ज्या वेळेस तुम्ही पॅसिव्ह व्हाईस करणार तर त्याचं येतं शुड. शुडचा ज्यावेळेस तुम्ही एस एच राहिला, शुड प्लस बी प्लस V3 ही तुमची त्या ठिकाणी मांडणी पाहिजे. शुडचा ज्यावेळेस तुम्ही पॅसिव्ह करणार त्यावेळेस शुड बी प्लस V3 म्हणजे प्रॉमिसेस शुड बी केप्ट, म्हणजे कीपचं केप्ट झाला, हा V3 आहे, हा V3 आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही पॅसिव्ह व्हाईस करता त्यावेळेस टू बी प्लस V3 येणार, पॅसिव्ह मध्ये V3 येतो. V3 म्हणजे काय, पास्ट तुम्हाला माहिती ना, V1 V2 V3 बरोबर. कीप्ट केप्ट केप्ट म्हणजे V1 V2 V3 हा वर्बचा तिसरा फॉर्म, हा वर्बचा हा V4 आहे कीपिंग, हा वर्बचा चौथा फॉर्म आहे, हा केप्ट, हा V2. ठीक आहे, इथं केप्ट केप्ट बरोबर आलंय, परंतु टू बी प्लस बघा, शुड बी केप्ट, इथं शुड बी बरोबर आहे परंतु कीपिंग आलं, इथं हॅव आलं, हॅवचा काय संबंध आहे, इथं हॅव आलं, हॅवचा काय संबंध आहे, तर शुड बी केप्ट म्हणजे शुडचा पॅसिव्ह व्हाईस शुड बी प्लस V3 असा होतो. त्यामुळे इथं उत्तर काय येतंय, पर्याय क्रमांक 4 बरोबर. म्हणजे असे काही प्रश्न आहे, एका ओळीत जरी वाचलं तरी त्या ठिकाणी तुमचे उत्तर बरोबर येऊ शकता. हा डिपार्टमेंटल PSI 23 चा प्रश्न होता, हा सुद्धा बघा डिपार्टमेंटल PSI 2023 चा प्रश्न. असेच प्रश्न येणार तुम्हाला, अवघड काही येणार नाही. इथं काय, अ थॉरली इग्नोरंट पर्सन, हे वन वर्ड सबस्टिट्यूशन बघा. इथं त्यांनी सांगितलं की विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एक्सप्लेन द अबाव मिनिंग. त्यांचं म्हणणं होतं की बाबा हे जे सगळे या शब्दातून हे जे एक्सप्लेन केलेलं आहे ते नेमकी कोणत्या शब्दासाठी आहे, म्हणजे एका शब्दासाठी शब्दसमूहासाठी एक शब्द कुठं वापरलेला आहे, म्हणजे हे वन वर्ड झालं. हे काय झालं, वन वर्ड झालं, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, माझा अभ्यास नाहीये इंग्लिशचा, मी असं समजतो माझा अभ्यास नाहीये. अ थॉरली इग्नोरंट पर्सन, इग्नोरंट बरं ठीक आहे, इलिटरेट, इनह्युमन, कंट्री साइड फेलो, इग्नोर बघा ना इथं इग्नोरमस. काय आहे, इग्नोरमस. अरे बाबा, जर डायरेक्ट ठळक ठळक इथं इग्नोर आहे, वरती पण इग्नोर आहे, तर उत्तरामध्ये काय येईल, इग्नोरच येईल ना. म्हणजे असं सुद्धा पेपर सॉल्विंग टेक्निक जरी असेल तरी तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकता. तुम्ही सरावावरती जास्त भर द्या, PYQ वरती जास्त भर द्या. ओके, चला पुढे. इथे बघा, ही डिसाइड टू दी डॅश डॅश दी डॅश डॅश. आता आपलं इडियम फ्रेजेसचे लेक्चर चालू आहे, आपण घेतलेलं सुद्धा हे. तर मला सांगा, ही डिसाइड टू दी सिंग ती हॅचेट असतं का, बरी स्वॉड असतं का, डिग हॅचेट असतं का, तर काय असतं, बरी हॅचेट. काय असतं, बरी द हॅचेट. इडियम काय ती बरोबर. मला ह्या प्रश्नातून तुम्हाला असं सांगायचंय की अशी इडियम तोडून देऊ शकता ते. इडियम ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय तर त्याची इडियम तोडून देऊ शकता आणि तुम्हाला विचारू शकता बरी द हॅचेट आहे की बरी द स्वॉर्ड आहे, तर काय आपलं बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे काय, बरी द हॅचेट म्हणजे काय, टू पॅसिफाय द मॅटर. ठीक आहे, टू पॅसिफाय द मॅटर. टू पॅसिफाय द मॅटर म्हणजे काय रे, टू पॅसिफाय म्हणजे काय, मॅटर शांत करणे, बरी करणे, हॅचेट करणे एकमेकाला, बरी द हॅचेट. त्याच आपण एक समानार्थी आपण इडियम बघितली होती. काय बघितली होती की मेंड वन फेन्सेस. ठीक आहे, त्यांच्या फेन्सेस काय करायच्या, मेंड करायच्या एकमेकाच्या. तर अशा पद्धतीने आपण इथं शिकलेलो आहे ऑलरेडी की बरी द हॅचेट, बरी द हॅचेट. तर बरी द हॅचेट ही इडियम होती आणि ते त्यांनी तिथं टाकायला लावलं होतं.
अशा पद्धतीचा प्रश्न होता ईडीएम वरती बघा. ठीक आहे, पुढचं बघा. हा, इथं पण काय विचारलं, नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. हा, या आयटम जी आहे, हा खालचा जो आयटम आहे, तर याचा नियरेस्ट मिनिंग सांगा. मग त्यांनी काय विचारलं, कीप द न्यूज अंडर युअर हॅट. हे जे अंडरलाईन केलेलं आहे ना, अंडर युअर हॅट, ही ईडीएम आहे. ही काय आहे, ईडीएम आहे. याचा आपण मिनिंग बॅच मध्ये बघितलेला आहे. तर तो प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे की कीप द न्यूज अंडर युअर हॅट. मला सांगा, ही जी न्यूज आहे ही तुझ्या टोपीच्या खाली ठेव. टोपीच्या खाली ठेव म्हणजे काय रे, तर ती सिक्रेट ठेव. जर लॉजिक बघितलं तुम्ही वाक्याचं, तर ती काय ठेव, गुप्त ठेव, सिक्रेट ठेव. मग हे अंडर युअर हॅट म्हणजे ईडीएम अशी वाक्यामध्ये सुद्धा विचारू शकता. आणि आपण आपल्या लेक्चरमध्ये, आपल्या बॅच मध्ये आपण त्याचं मिनिंग ईडीएम घेतलेली आहे. त्या ईडीएमचं मिनिंग घेतलेलं आहे, काय येतं ते, आणि त्याचा वाक्यात म्हणजे सेंटेन्स मध्ये यूज सुद्धा केलेला आहे. त्याचा आपण सेंटेन्स सुद्धा बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तो सेन्स पण आला पाहिजे की ईडीएम कशी वापरली जाते, तिचा मिनिंग पण माहित पाहिजे, प्लस तिचा मराठी मिनिंग सुद्धा घेतलेला आहे. मराठी म्हणजे तुमचं मराठीतून सुद्धा तुमची अंडरस्टँडिंग एकदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मिनिंग समजला पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला वाक्यात त्याचा उपयोग पण करता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ईडीएम आणि फ्रेजेस आपल्या बॅच मध्ये घेतलेल्या आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. हा, आता इथं तुम्हाला एक नियम सांगतो. इथं एक नियम सांगतो, जे निर्जीव असतात, हा टॉपिक मी तुम्हाला इथं शिकवतो. ठीक आहे, काय की जे पजेशन, ज्याला आपण मराठीत षष्टी म्हणतो, पजेशन. ठीक आहे, पजेशन टॉपिक आहे. निर्जीव जे वस्तू असतात, निर्जीव, ती गोष्ट निर्जीव गोष्टीची आहे आणि ती गोष्ट सजीव गोष्टीची आहे. ठीक आहे, तर निर्जीव गोष्टीसाठी काय वापरता रे, तर पजेशन दाखवताना ऑफ वापरता. काय वापरता, ऑफ वापरता. आणि सजीवसाठी ॲपॅस्ट्रॉफ यस वापरता. ॲपॅस्ट्रॉफ यस वापरता. म्हणजे हा टॉपिक बघा, मी तुम्हाला 2 मिनिटात शिकवतोय आणि ह्या टॉपिक वरती दर एक्झामला प्रश्न आहे. म्हणजे कसं, इथं बरोबर आपल्याला ओळखायचंय, द टेबल्स लेग वॉज ब्रोकन. मग टेबल सजीव आहे की निर्जीव आहे रे, तर टेबल निर्जीव आहे. मग टेबल्स लेग येईल की लेग ऑफ टेबल येईल, तर लेग ऑफ टेबल. काय येईल, लेग ऑफ टेबल. का बरं, कारण की तो निर्जीव आहे म्हणून तिथं काय दिलं आपण, लेग ऑफ टेबल. ओके, लेग ऑफ टेबल. द कव्हर ऑफ द बुक, बरोबर आहे, बुक या ठिकाणी काय आहे, तर निर्जीव आहे म्हणून आपण काय म्हणलो, ऑफ. त्याचं पजेशन दाखवा ना, कव्हर कोणाचं आहे तर बुकचं, पाय कोणाचा आहे तर टेबलचा. द हाऊसस रूफ. आता मला सांगा, या ठिकाणी पजेशन दिलंय, ही सजीव गोष्ट आहे का रे, हाऊस, घर सजीव गोष्ट आहे का, मग त्याला पजेशन कसं काय देता येईल, हाऊस रूफ कसं काय, द रूफ ऑफ हाऊस. काय, रूफ ऑफ हाऊस. सांगा किती छोटा नियम आहे, 2 मिनिटाचा नियम होता. म्हणजे मी इथं म्हणू शकतो लेग ऑफ टेबल, कारण की टेबल काय तर निर्जीव आहे. आता जर मला इथं जर म्हणायचंय तर मी म्हणाल राहुल सजीव आहे ना, मग मी राहुल साठी ॲपॉस्ट्रॉफ वापर, राहुल्स कार. मग गाडी कोणाची आहे तर राहुलची आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मित्राला पण म्हणायचं ना, आपण एखादा मित्र आहे तर आपण इंट्रोडक्शन करून देताना म्हणतोच की काय म्हणतोय, सुमित's वाईफ. ओके, म्हणजे हा जो सुमित आहे ही त्याची वाईफ आहे. कारण की सुमित कोण आहे, जो ज्याच्याबद्दल पजेशन द्यायचे आपल्याला, तो सजीव जर असेल तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ यस वापरता. आणि जर निर्जीव असेल तर त्या ठिकाणी काय वापरता, तर आपला ऑफ वापरता. ठीक आहे, निर्जीव वस्तूसाठी ऑफ वापरता. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता जो की तुम्हाला 2 मिनिटात समजून सांगितला. ओके, चला पुढे. हा, इथं विचारलंय की चूज द करेक्ट सफिक्स टू मेक अ नाउन फॉर्म बनवायचा आहे ड्युरेबलचा सफिक्स वापरून. ठीक आहे, 2 गोष्टी लक्षात घ्या. सफिक्स, पहिलं म्हणजे सफिक्स म्हणजे काय आणि प्रिफिक्स म्हणजे काय. प्रेफिक्स म्हणजे काय इथून आपण शिकवणार आहे आपल्याला. मी असं ग्राह्य धरलंय की तुम्हाला इंग्लिश काहीच माहित नाही आणि मला असं शिकवायचंय. सफिक्स आणि प्रेफिक्स. प्री कधी होती रे, मला सांगा, प्री कधी होती, आधी होती ना. प्रिफिक्स म्हणजे काय, एक वर्ड आहे, वर्ड,
एक वर्ड आहे, त्या वर्डच्या आधी म्हणजे आपण त्याला मागे म्हणतो, खरं तर वर्डच्या मागे काय लागतो, प्रेफिक्स लागतो. इथं प्रेफिक्स आणि वर्डच्या नंतर काय लागेल रे, तर सफिक्स. काय लागेल, सफिक्स. मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेफिक्स कोण, तर तो प्री आहे, आधी प्री होणार आणि मग सफिक्स होणार, मग सफिक्स होणार. मग बघा त्यांनी सांगितलंय की सफिक्स म्हणजे नंतर असा कुठला सफिक्स आहे की जो ड्युरेबलला नंतर लागल्यानंतर त्याचं नाउन फॉर्म मध्ये रूपांतर होतं. जर तुम्ही इथं बघितलं ना रे, कन्फ्युजन सारखा एकही वर्ड नाही, एकही सफिक्स असा नाही की जिथं कन्फ्युजन होईल. मला सांगा, ड्युरेबल हा शब्द आहे, ड्युरेबलनेस असा शब्द आहे का काही, तुम्ही आतापर्यंत ऐकलाय का? ड्युरॅलिझम, ड्युरॅलमेंट असं काही शब्द आहे का? नाही रे बाबा. ड्युरॅबिलिटी, ड्युरॅबिलिटी कितीतरी वेळेस ऐकलाय आपण हा शब्द की या गोष्टीची ड्युरॅबिलिटी किती आहे. मग ड्युरॅबिलिटी हा झाला सफिक्स तुमचा. म्हणजे काही गोष्टी कॉमन सेन्सवर सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटून घेऊ नका हा प्रश्न डिपार्टमेंटल 2023 चा आहे, म्हणजे या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहे असं नाही. आपण किती प्रश्न बघितले, 4-5 प्रश्न तुम्हाला इथंच बघितले आपण, की कसे वाटले ते प्रश्न तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे प्रश्न अवघड होते की सोपे होते. गोष्टींना सोपं करा, सोपं करण्यासाठी काम करा. ठीक आहे. 2021 चा हा प्रश्न आहे. मी तुम्हाला मराठीतलं सगळ्यांचं जवळपास मराठी चांगलं आहे तुमचं, कारण की तुम्ही पोलीस भरतीला मराठी दिलं, त्यामुळे तुमचं तिथंही अभ्यास झाला आणि आता 2-3 रिव्हिजन मध्ये तुम्ही मराठी इथेही परफेक्ट करणार. इथं बघा, मराठीमध्ये विशेषण तुम्हाला माहिती का? विशेषण, विशेषण टॉपिक, विशेषण त्यालाच इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणता, हे पण तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलंय. ठीक आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणता, बरोबर. विशेषणाला इंग्लिश मधून ऍडजेक्टिव्ह म्हणता. विशेषण म्हणजे काय ते सांगा. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगतो तो शब्द म्हणजे विशेषण, बरोबर. मग ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, द वर्ड विच क्वालिफाईज नाउन. ओके, जो नाउनला क्वालिफाय करतो, नाउनला जो क्वालिफाय करतो म्हणजे तेच आलं ना, नाउनला क्वालिफाय करणारा म्हणजे काय, नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. असं आपण मराठीतून डेफिनेशन करू. नाउन जो आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण, नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे, म्हणजे नाउन बद्दल जो विशेष माहिती सांगेल. ठीक आहे, आता इथं बघा, इन द गिवन सेंटेन्स द अंडरलाइन वर्ड्स हु इज विअरिंग अ ग्रीन शर्ट. ठीक आहे, हु इज विअरिंग अ ग्रीन शर्ट काय दर्शवतो असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो हे जे वाक्य आहे, हे जे क्लॉज आहे, क्लॉज म्हणजे वाक्य, लक्षात ठेवा, क्लॉज म्हणजे वाक्य. मग इथं नाउन क्लॉज म्हणजे नामवाक्य, ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजे क्रियाविशेषण वाक्य, विशेषण वाक्य, आणि इथं बोथ असं दिलंय त्यांनी, दोन्ही नामवाक्य आणि क्रियाविशेषण वाक्य. इथं त्यांनी सांगितलंय की बाबा हे जे दिलेलं वाक्य आहे हे नेमकं काय दर्शवतं, हे नेमकं या वाक्यामध्ये काय दर्शवतं. द बॉय हु इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट. इथं कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, कोणाबद्दल, तो मुलगा ज्याने हिरवा शर्ट घातलेला आहे तो माझा स्टुडंट आहे. आणि त्यांनी विचारलं की ही जी दिलेली माहिती आहे वाक्यामध्ये हे काय दर्शवतं, तर हे त्या बॉय बद्दल, हा जो बॉय जो आहे हे जे नाउन आहे, या नाउन बद्दल अधिक माहिती सांगतंय, हे म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगताय हा ऍडजेक्टिव्ह, आणि हे ऍडजेक्टिव्हचं वाक्य आहे, म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर. ऍडजेक्टिव्ह क्लॉज वरती तुम्हाला ह्याच परीक्षेत 2 प्रश्न विचारले होते. क्लॉज मी जिथं इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून दिला, याच परीक्षेत क्लॉज वरती 2 प्रश्न विचारून गेले. मग बघा, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगितली ह्या विशेषणाने, ह्या ऍडजेक्टिव्हनी, परंतु माहिती सांगताना ते एक क्लॉज झालं, म्हणजे एक वाक्य झालं, म्हणून त्याला मी विशेषण वाक्य म्हटलो, त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलो. समजलं. सेम पुढे बघा, याच परीक्षेत आलेला हा दुसरा प्रश्न, द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. म्हणजे त्यांनी विचारलं की हे अंडरलाईन वर्ड्स काय, इथं अंडरलाईन केली होती त्यांनी, द डॉग दॅट बार्क्स हे काय. अरे बाबा, त्या कुत्र्याबद्दल माहिती सांगताय की कुत्रा जो की भुंकतो तो कधी चावत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मग हे जे नाउन आहे, हे जे नाम आहे, याच्याबद्दल हा ऍडजेक्टिव्ह, या नाउनला हा ऍडजेक्टिव्ह क्वालिफाय करतोय. काय करतोय? क्वालिफाय करतोय. परंतु ही ऍडजेक्टिव्ह काय रे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, एक वाक्य आहे की जे डायरेक्ट त्या नाउनला क्वालिफाय करतंय,
म्हणून याला आपण काय म्हणणार, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय म्हणणार, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. एवढं जरी आता तुम्ही लक्षात ठेवलं, इतकी जरी कन्सेप्ट तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवली, मला नाही वाटत की ऍडजेक्टिव्ह क्लॉज तुमचं कधी चुकू शकतं. ओके, ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीने तुम्ही बेसिक गोष्टींचा जरी व्यवस्थित अभ्यास केला किंवा तुम्हाला बेसिक गोष्टी जरी समजून सांगितल्या, तर मला इतका विश्वास आहे की तुम्ही इंग्लिशला 25 पैकी ॲटलिस्ट 20+ मार्क घेऊ शकता. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून व्यवस्थित मेहनत करा, 100% आपण मार्क घेऊ शकतो. इंग्लिशला मार्क घेण्यासाठी इंग्लिश बोलावी लागते असं काही नसतं, इंग्लिश खूप समजली पाहिजे असंही काही नसतं. ठराविक नियम आहे, तेवढे जरी व्यवस्थित लक्षात ठेवले आणि आपलं मराठी सारखं जर विशेषण नाऊन असं समजून सांगितलं, तसं जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मार्क पडू शकता. बाकीच्यांच्या भरपूर मार्क तुम्ही पुढे जाऊ शकता. आपली डिपार्टमेंटल PSI ची जी बॅच आहे, म्हणजे आपण जी पूर्ण बॅच बनवली आहे, होलिस्टिक बॅच आहे, ज्याच्यामध्ये पूर्व मुख्य किंवा तुमचा उद्या सिलेबस एकत्र जरी झाला तर ते सगळे सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे. तर या बॅचचा नक्की फायदा घ्या. ज्या विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही संभ्रम आहे की बॅच लावू की नको, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहे, ह्या तुम्हाला समजून घ्यायला सुद्धा वेळ लागणार आहे, त्याच्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन करायला सुद्धा वेळ लागणार आहे. तर छोटी गोष्ट जरी वाटत असली तरी हे छोटं छोटं वाढून बर्डन वाढत चालतं. उद्या जाऊन आपल्याला टेस्ट सोडवायचे आहे, उद्या जाऊन आपल्याला प्रॅक्टिस पण भरपूर पाहिजे, PYQ पण करायचे. सो कामामुळे वेळ पण मिळाला पाहिजे. ॲडची वाट न बघता तुमची वाटचाल चालू करा. तुम्हाला परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला अभ्यासासाठीही खूप खूप शुभेच्छा. आजच्या लेक्चरमध्ये हे सगळं तुम्हाला जे सांगितलं, मी आशा करतो की सगळ्यांना समजलं असेल. आणि तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल. आणि अभिनव नव भारतचं जे आपलं ॲप आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या ॲपची लिंक टाकूया. ज्यांना नक्कीच या गोष्टीची गरज आहे त्यांनी याचा फायदा घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबूया. आणि तुम्ही हे जे सगळं शांतपणे सगळा व्हिडिओ बघितला आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. आपण त्याच्यावरती तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देऊया. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.